श्यामची पत्रे. पत्र 12वे. विचार मंथन. प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागील पत्रातून तुला यंत्रवाद, गांधीवाद, समाजवाद, साम्राज्यवाद, फॅसिझम वगैरे विषयी थोडे थोडे लिहिले होते. गांधीवाद व समाजवाद यातील साम्य व विरोध मी दाखवित होतो. गांधीवादी लोकांची जी 3 तत्वे ती समाजवादानेही कशी साधली जातात ते मी मांडले होते. गांधीवादी यावर म्हणतात की आमचे तुमच्या म्हणण्याने समाधान होत नाही. यंत्रवादावर आमचा मुख्य आरोप असा आहे की यंत्राने मनुष्य केवळ यंत्र बनतो. यांत्रिक निर्मितीत माणसाला आनंद नाही. मोठमोठ्या प्रचंड कारखान्यात निरनिराळे भाग निरनिराळ्या ठिकाणी बनत असतात. कोणा कामगाराला मरेपर्यंत चाकीच करावी लागतील, कोणाला टाचण्याची डोकीच करीत बसावे लागेल. त्याच त्या ठराविक बारीक बारीक वस्तू यंत्रामध्ये वर्षानुवर्ष करत राहावे लागेल. कामगार यंत्रासमोर आपला यंत्राप्रमाणे उभा राहतो आणि त्या वस्तू भराभरा उत्पन्न होत असतात. त्या कामगाराला त्या निर्मितीत आनंद नाही. हे मी केले, माझ्या बोटांनी केले, माझी बुद्धी मी ह्यात ओतली, माझी कला ओतली, असे त्याला म्हणता येईल का? कामगाराचे जीवन यंत्रामुळे कंटाळवाणे होते. तुम्ही कामाचे तास कमी कराल व कारखान्यात जो आनंद मिळत नाही तो घेण्यासाठी त्याला उरलेला वेळ द्याल, परंतु ग्रामोद्योगात कामातच आनंद वाटतो. ते काम कंटाळवाणे वाटत नाही. आनंद निराळा शोधावाच लागत नाही. समजा मी चरख्यावर सूत कातीत आहे. ते सूत जाड येते की बारीक हे मी पाहतो. त्यात माझे कौशल्य असते. ते सुंदर दुधाच्या धारेसारखे सूत निघताना पाहून मला आनंद होतो. हे माझ्या हातचे सूत असे मी अभिमानाने सांगतो. माझी कला त्या कृतीत असते. मी तेथे बुद्धी वापरतो. यंत्रानेच जेथे सारे होते तेथे कला निर्मितीचा आनंद कोठे आहे? यंत्रानेच जेथे सारे होते तेथेच तर कला निर्मितीचा आनंद असावा. त्यामुळे मग मला आनंद अन्यत्र शोधावा लागतो. पण श्रमच आनंदरूप होणं यातील गोडी काही औरच आहे. आपल्या मागावर लहानशा झोपडीत विणकर मलमल विणतो. किती हलक्या हाताने तो धोटा फेकतो, कसा जपतो, कसे बघतो. त्याचे कलात्मक डोळे, त्याची कलात्मक बोटे पहा तरी. तो आपल्या कामात मग्न असतो, तल्लीन असतो. ग्रामोद्योगात स्वतः निर्माण केलेल्या वस्तूत असा हा निर्मितीचा आनंद आहे. हा सात्विक आनंद यंत्राने नष्ट केला आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कामाचे तास कमी करणार व त्या वेळात मनुष्य आपला जीवनाचा विकास करून घेईल, निरनिराळे आनंद कलात्मक व बौद्धिक अनुभवेल असे म्हणता येईल. परंतु हे बोलायला ठीक आहे, कारण मनुष्य फुरसतीचा वेळ सार्थकीच लावील याची काय खात्री? मनुष्य प्राणी इतका विकसित झालेला नाही अद्याप. पूर्णत्वाच्या गोष्टी आजच बोलण्यात अर्थ नाही. रिकामा न्हावी कुळाला तुंबड्या लावी ही म्हण खोटी नाही. उद्योगहीन माणसे भांडत बसतात, अधपतित होतात. सतन टेंट्स आयडल हँड्स टू डू मिस्चिफ. कर्मशून्य हाताकडून सैतान आपले खेळ करवून घेत असतो. म्हणून मनुष्याला जास्तीत जास्त वेळ, परंतु तो अगदी थकून जाईल इतका वेळ नव्हे, निदान 6-7 तास कामात गुंतवून ठेवणे बरे. त्याच्या आवडीचे उद्योग त्यास द्यावे, म्हणजे त्या कामाचा त्याला कंटाळा येणार नाही. आवडीचे काम करण्यात परम सुख आहे. ते काम करून थकवा वाटत नाही. बुद्धी व हृदय यांनाही त्या हस्तकार्यात वाव असतोच. तुम्ही त्याला निराळा आनंद देऊ म्हणता, त्याची आमच्या हस्तोद्योगात जरुरी नाही, कारण यंत्राप्रमाणे येथे कंटाळवाणे काम नाही. आणखी एक मुद्दा असा की मनुष्याची बुद्धीसुद्धा तो 6-7 तास शारीरिक श्रम करेल तर अधिक तेजस्वी राहील. जितके शारीरिक काम कमी तितकी बुद्धी कमी तल्लख. थोरो म्हणत असे, अरे लेखका, जरा हातात कुदळ घे, अंगातून घाम निघू दे, शरीरातून मळ बाहेर पडू दे, अंगाला ऊन लागू दे, प्रकाश मिळू दे, म्हणजे तुझ्या लिहिण्यातही प्रकाश येईल. तुझ्या लिहिण्यातील पोटदुखी आणि निराशा जाईल. खोलीत बसून लिहितोस म्हणून पोटात मुरडा मारतो आणि लिहिण्यातही सुटकेपणा येतो. थोरोंच्या या म्हणण्यात अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की शरीर श्रम न करणारेही बुद्धिमान झाले. आमचे म्हणणे असे की त्यांनी शरीर श्रम केले असते तर ते अधिकच सतेज बुद्धीचे झाले असते. तसेच तुम्ही जे म्हणता की हुकुमशाही ही संक्रमणावस्थेपुरतीच आहे, परंतु ही संक्रमणावस्था किती काळ चालणार?
आजूबाजूची सर्व दुनिया समाजवादी होईपर्यंत तुम्हाला धोका राहणार. म्हणजे सारे जग समाजवादी होईपर्यंत तुम्हाला हुकुमशाही ठेवावी लागणार. या काळाला काही मर्यादाच नाही. तसेच तुमच्या प्रयोगक्षेत्रातील सारे लोक तुमचा प्रयोग पचवीपर्यंतही तुमची हुकुमशाही राहणार. तेव्हा संक्रमण काळ अनंत आहे. सारे जग समाजवादी होईपर्यंत तुमचा प्रयोग वाढत जाणार. तोपर्यंत लढाया राहणार, कट होणार, म्हणून हुकुमशाही राहणार. आणि मनुष्य स्वभाव असा आहे की सत्तेची एकदा सवय लागली, चटक लागली की ती जात नाही. एकदा एखाद्या वर्गाला सत्ता मिळाली की तो ती सोडू इच्छित नाही. हुकुमशहा अमर्याद काळपर्यंत राहणार. सत्तेची एक परंपरा निर्माण होणार. जी कम्युनिस्ट पार्टी असेल ती सत्तेची मैत्रीण बनेल. आज रशियात तोच प्रकार झाला आहे. या सत्तावाल्यांना हातची सत्ता सोडणे मग जीवावर येईल. महत्वाकांक्षी लोक पुढे येतील. हुकुमशाहीच्या संक्रमणावस्थेतून असे उत्पात निर्माण होण्याचा संभव आहे. कारण तुमची संक्रमणावस्था जवळजवळ सारे जग समाजवादी होईपर्यंत राहणार. तुम्ही मोठमोठी प्रशस्त शहरे निर्मू व प्रजा कशी तरी राहते, एकत्र राहते असे दिसणार नाही, म्हणून म्हटलेत. परंतु प्रजा एकत्र न आणण्यात आणखी आमची एक दृष्टी आहे. जगात युद्धे आहेत, महत्वाकांक्षा आहेत, तोपर्यंत धोकाही आहे. जगातील सारे धोके नाहीसे झाल्यावर तुम्ही तशी शहरे निर्मिलीत तर ठीक, परंतु सारे जग निवैर कधी होईल? ते हो, तोपर्यंत काय? तोपर्यंत जनता खेडापाड्यातून पांगलेलीच राहू दे. ही विमाने पहा, एक लंडनवर आली की लाखो लोकांचे प्राण संकटात येतात. 7 लाख खेडी हिंदुस्थानात आहेत. एक प्रकारे ते संरक्षणही आहे. परंतु या 7 लाख खेड्यांची 700 शहरे केली म्हणजे शत्रूच्या विमानांचे काम सोपे झाले. मरणाचा मार्ग सोपा झाला. शिवाय आणखी कितीतरी गोष्टी मनात येतात. तुम्हाला कदाचित त्या काव्यमय वाटतील, परंतु उद्या सारेच यंत्रमय करावयाचे. दूध प्रयोगालयात तयार होईल. नांगर वाफेचे असतील, कारण तुम्ही सारी शेती सामुदायिक करणार. असे झाले म्हणजे गाई गुरांची जरुरीच राहणार नाही. केवळ दुधासाठी गाय ठेवायची म्हटले तर बैलांचे काय करायचे? ते सारे मारून टाकावे लागतील. तुम्हाला त्याचे काही नाही वाटणार, परंतु आम्हा भारतीयांस वाटते. आम्ही मनुष्याचे कुटुंब मोठे केले आहे. माणसाच्या शेजारी घोडा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे. माणसाचा आवाज गुरे ओळखून हंबरत आहेत. घोडा पाठीवर धन्याचा हात फिरताच फुरफुरतो आहे. यात का आनंद नाही? मनुष्यांनाही माणसाने स्वकुटुंबातील केले आहे. म्हणजेच मनुष्याप्रमाणे पशूंनाही माणसाने स्वकुटुंबातील केले आहे. तुम्ही 2 चित्रे चितारा. एका चित्रात मनुष्याच्या सभोवती फटफटी, वाफेचा नांगर वगैरे वस्तू उभ्या करा. दुसऱ्या चित्रात माणसाभोवती गाय, घोडा, वासरे रंगवा. कोणती चित्र तुम्हाला आवडेल? घोट्याला थोपटले तर तो फुरफुरतो, हुंकार देतो. मनुष्याच्या प्रेमाला हे मुके पशु उत्तर देतात. त्यांना समजते. गाय अंग चाटायला येते, परंतु त्या फटफटीवरून हात फिरवला, त्या वाफेच्या नांगरावरून हात फिरवला तर माझ्या प्रेमाला आहे का उत्तर? आपल्या प्रेमाला प्रत्युत्तर मिळाले तर अपार आनंद होतो. आपण मुलाचा मुका घेतो. मूल हसतं, परंतु कचकड्याच्या बाहुल्यांचा मुका घेऊन आनंद होईल का? तेव्हा सारेच उद्या यांत्रिक करायचं ठरवले तर गायी, बैल, घोडे सर्वांचीच हत्या करावी लागेल. तो एक निर्मळ आनंद नष्ट होईल. शिवाय अहिंसा हा आमचा मार्ग. जे काही करावयाचे ते अहिंसेच्या मार्गाने. तुमच्या आमच्यातील इतर भेद दूर गेले समजा, परंतु हा सार्वभौम भेद राहीलच. कांदे पेरले तर कांदेच उगवतात. अत्याचाराने कधीही भले होत नाही. जे काही भले मागून झाल्यासारखे दिसते ते अत्याचारामुळे नव्हे. आपण जे भले करू त्यानेच भले होते. आई मुलांना मारते, परंतु मागून त्याला ती पोटाशी घेते, त्याची समजूत घालते. मुलाच्या मनात आईबद्दल राग आला असला तर मागून त्या प्रेमानेच तो जातो. पण म्हणजे आईच्या मारण्याचा तो परिणाम नव्हे. मुलगा आईजवळ बरा वागतो, तो आईच्या बऱ्या वागण्याचा परिणाम. हिंसा व अत्याचार समाजात अनेक प्रकारे विष पेरतात. ती विषे केव्हा कधी बरी होतील, कशी बरे होतील ते कळतही नाही. म्हणून अहिंसेचा उपाय हाच भला. हिंसेने जी सुधारणा लोकांच्या गळी मारावी लागेल ती सुधारणा न होता शेवटी शापरूपच ठरेल. म्हणून अहिंसेच्या मार्गाने एक पाऊल पुढे पडले तरी पुरे, असे आमचे मत आहे. घिसाडघाई काय कामाची? मानव जातीचे जीवन सुधारणे म्हणजे माकड चेष्टा नाही. घेतले कोलीत लावली आग असा तो प्रकार नाही. अहिंसेने किती वर्षे लागतील असे विचारण्यातही अर्थ नाही.
जगाचे प्रयोग पाहताना 1000 वर्षे म्हणजे एक घटका म्हणावी लागेल. या विशाल विश्वरचनेत तुम्ही आहात. तुम्हालाच कसे पटपट झटपट रंगारी बनता येणार आहे? जंतूतून मनुष्य उत्क्रांत व्हायला 50 लाख वर्षे लागली. मानवी जीवन सुखी व्हायला अनंत काळ लागेल. आणि तुमच्या विरोध विकासाच्या सिद्धांताप्रमाणे तर अशाला अंतच नाही. सारखी एका परिस्थितीच्या परिणतावस्थेतून प्रसव वेदना होऊन दुसरी परिस्थिती निर्माण होणार. मग तुम्हाला किती काळ लागणार याची भीती वाटायची जरुरीच नाही, कारण अंत व समाप्ती कधीच नाही. गांधीवाद्यांच्या या सर्व गोष्टींना उत्तरे अशी: यांत्रिक कामामुळे आनंद जातो व ग्रामोद्योगी कामात आनंद असतो, असे जे गांधीवाद्यांचे म्हणणे आहे, त्याला समाजवादी उत्तर देतात की आपल्या कामातच आनंद मानणे हे काव्य आहे. एखाद्या विनोबाजींना सूत कातताना परमानंद होत असेल. त्यांना वाटेल की या कापसाच्या पेळूतील अव्यक्त परमात्मा सूत्ररूपाने व्यक्त होऊन जणू बाहेर पडत आहे. त्यांना वाटेल की हे सूत मला सर्व गरिबांशी जोडीत आहे. त्यांना वाटेल की हिंदू मुसलमानांचे ऐक्य या धाग्यात आहे. त्यांना वाटेल की साधेपणा, सरळपणा, शुद्धपणा या सुतात आहे. ते चरख्याचे गुंग गुंग त्यांना ओम ओमची कल्पना देईल. अशा अनेक सहृदय भावनांनी रंगून ते काततील. परंतु मजुरीने 8-8 घंटे कातणारे आपले पेळू कधी संपतात याचीच वाट पाहत असतील. शेतकऱ्यांचे जीवन किती छान म्हणून वर्ड्सवर्थ कवी नाचेल. आम्ही शेतकरी दैवाचे असे कवी म्हणत. परंतु ते शेतकरी राबत असतात, थंडीत कुडकुडत असतात, चिखलातून तो जातो, पावसात भिजतो, त्याला ऊन लागतं, पायात काटे जातात, कधी साप भेटतो, कधी वाघ दिसतो, कधी पुरातून त्याला जावे लागते, कधी पाऊस येत नाही, कधी पिकले तर भाव नाही, सावकार सरकार तर आहेतच, कुठला त्याला आनंद? आपल्या महान कार्यात आनंद मानता यावा, परंतु या स्थितीस पोचणाऱ्या माणसाचा परम विकास झालेला असावा लागतो. सर्वसामान्य जनता कामाला कामच म्हणजे काम केव्हा संपेल याचीच जनता वाट बघते. आणि स्वतःच्या निर्मितीचा म्हणून जो आनंद वैयक्तिक हस्तकर्मात आहे असे तुम्ही म्हणता, तो आनंद सामुदायिक निर्मितीत का वाटणार नाही? एका जपानी कामगाराची गोष्ट आहे. तो लढाऊ जहाजे बांधण्याच्या कारखान्यात काम करीत होता. काम करता करता तो वाचायला शिकत होता. कोणीतरी त्याला विचारले, तू आता कशाला शिकतोस वाचायला? तो म्हणाला, हे पोलादी गलबत केव्हा तरी लढाईत जाईल, शत्रूचा ते पराजय करील, या गलबताचे नाव वर्तमानपत्रात येईल. ज्या गलबताच्या बांधणीत माझाही हातभार होता, त्या गलबताने जय मिळवला, हे वाचून मला किती बरे आनंद होईल. ती आनंदाची वार्ता मला वाचता यावी म्हणून या गलबतात स्क्रू बसवता बसवता मी वाचायला शिकत आहे. तो कामगार स्क्रू पिरगाळीत होता. तो कंटाळला नाही. हे जे आम्ही सर्व कामगार मिळून गलबत बांधित आहोत, त्यात माझाही सहभाग आहे याचा त्याला आनंद होता. यांत्रिक निर्मितीतही हा आमचा कारखाना. साऱ्या समाजासाठी येथून आम्ही माल देत आहोत. त्यात मीही भर घातली आहे. एखादा स्क्रू तयार केला आहे, असा आनंद राहील. सामुदायिक व वैयक्तिक असा दोहो प्रकारचा आनंद यात आहे. हा आनंद अधिकच उच्च आहे. केवळ वैयक्तिक आनंद कमी दर्जाचा आहे. गंगा सागरात मिळाली आहे, परंतु तिला स्वतंत्र अलग असे अस्तित्वही आहे. अर्थात अशी सामुदायिक आनंदाची कल्पना घेण्यासही मनुष्याचा अधिक विकास व्हायला हवा. परंतु तुमच्या वैयक्तिक कर्मातील आनंद उपभोगावयासही विकास झालेला असला पाहिजे. गाई बैलांचे तुमचे काव्य नको. बैलाच्या नाकात वेसण टोचता, घोड्यांना लगाम घालता, बैलांना आर टोचता, घोड्याला फटके मारता, गाई गुरांना प्रेमाने वागविणारा एखादाच. मुंबईस गोदीतून माल नेणाऱ्या बैलगाड्या पहा, हाकणारी चापकावर चाबूक उडवीत असतात. टांगेवाले रागावले म्हणजे घोड्याला किती मारतील त्याचा नेम नाही. मोटेला बैल जुंपला म्हणजे त्याला काय वाटत असेल ते त्याच्या वंशी जाऊ तेव्हा कळेल. आम्ही हिंसेचे भक्त नसलो तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ते आम्ही करू. आम्ही साधी माणसे. याच घटकेला सारे बदलू दे असे आम्हाला वाटणार. बदलण्यासाठी आम्ही खटपट करणार. आजपर्यंत साधू संतांनी उपदेश केले, परंतु कोणी ऐकले? ख्रिस्तांनी सांगितले, सुईच्या नेढ्यातून उंट जाईल, परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाणार नाही. कोणी ते ऐकले? कुराण सांगते, तू एकट्याने खाऊ नकोस, व्याज घेऊ नकोस, परंतु कोण ऐकतो? पठाणही आता सावकार बनले. श्रीमंतानो, तुम्ही ट्रस्टी व्हा असे तुम्ही सांगता. कोणता श्रीमंत हे ऐकत आहे? या श्रीमंताविरुद्ध आम्ही अहिंसक सत्याग्रह करून काय होणार? आमच्यावर गोळ्या घातल्या जाणार. आम्ही असे मरायला तयार नाही. उपासमारीने मरण, गोळीबाराने मरण
आमचे रोज मरणच आहे. ज्याच्यामुळे मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभे राहू. हिंसा हिंसा आमच्यासमोर प्रश्न नाही. कोट्यावधी गरिबांची हायहाय होत आहे. ही जी श्रमणाऱ्या लोकांची तिळतिळ हिंसा होत आहे ती थांबवण्यासाठी मुठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ते आम्ही करू. आम्ही रक्तासाठी तहानलेले नाही, परंतु अपरिहार्य झाले तर रक्त सांडायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हिंसेतून हिंसा निर्माण होते, युद्धातून युद्ध निर्माण होते असे तुम्ही म्हणता. भांडवलशाही समाजरचना आहे, साम्राज्यवाद आहे, तोपर्यंतच हे असे चालेल. कारण एक साम्राज्यशाही दुसऱ्या साम्राज्यशाहीचा पराजय करते. ती पराभूत साम्राज्यशाही पुन्हा जोर धरून त्याचं सूड उगवते. जोपर्यंत अशी ही समाजरचना आहे तोपर्यंत युद्धे राहणार. शेवटच्या हिंसेने एकदा समाजवादी वर्गविहीन समाजरचना निर्माण झाली की स्पर्धा संपेल, साम्राज्य अस्तंगत होतील. मग कोण कोणाशी लढणार? मग हिंसा कुठून दिसेल? हिंसेने हिंसाच निर्माण होईल. ही गोष्ट शेवटपर्यंत सत्य नाही. समाजवादी समाजरचना हा आदर्श आहे. प्रयोग एकदम थोडाच यशस्वी होतो, पण उत्तरोत्तर तो आम जनतेला मान्य होत गेला की सर्व काही साध्य होईल. रशियाने पोलंड घेतला, फिनलंडवर स्वारी केली, बेसरबिया व्यापला. याबद्दल कोणी काही म्हणो, त्याचा उत्कृष्ट इतिहास मस्ट वॉर स्प्रेड या पुस्तकात आहे. रशियाने हे सारे स्वसंरक्षणार्थ केले. स्वसंरक्षणार्थही रशियाने दुसऱ्यावर आक्रमण का करावे असा कोणी प्रश्न विचारेल. प्रश्न विचारणे सोपे आहे. आपण एखादे कलम मोठ्या मिन्नतवारीने लावावे. ते कलम खायला एखादी गाय येत आहे असे दिसले तर आपण काठी घेऊन धावतो व गोमातेच्या पाठीत ते हाणतो. हा न्याय समजणाऱ्यांनी फिनलंडवरील हल्ल्याबाबत का नाक मुरडावे? ब्रिटिश साम्राज्य सत्तेला साम्राज्य संरक्षणार्थ सिंगापूर, एडन, सायप्रस ही हवीत. मग रशियाला का नकोत? निदान रशियातील प्रयोग तरी बहुजन समाजाच्या कल्याणाचा आहे. रशियाला पोलंडमध्ये स्वारी करताना गोळी घालावी लागली नाही, तलवार उघरावी लागली नाही. तेथील जनतेने रशियाच्या शेतकऱ्या कामकऱ्यांच्या लाल सेनेचे स्वागत केले. असे आक्रमण दुनियेत कोठे झाले असेल? येणाऱ्या परसैन्याचा असा सत्कार कोणी केला असेल? पोलंडमध्ये का स्वातंत्र्य होते? बड्या धनिकांचीच तेथे सत्ता होती. कामगार व शेतकरी चिपाडाप्रमाणे तेथे पिळलेच जात होते. या श्रमणाऱ्या जनतेला लाल सेना तरणारी वाटली आणि रशियाने तसे केले. प्रदेश घेतल्याबरोबर तेथे सर्वत्र शेतकऱ्या कामकऱ्यांना समित्या स्थापन केल्या गेल्या. कारखान्यातील म्हाताऱ्या कामगारास पेन्शने देण्यात आली. प्रत्येक शेतकऱ्यास 5 एकर जमीन व 2 गायी देण्यात आल्या. असे जगात कोण जेत्याने आजपर्यंत केले होते का? पुष्कळदा म्हणण्यात येत असते की आमच्या देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला झाला. अरे, परंतु त्या देशातील गरिबांना आहे का स्वातंत्र्य? स्वातंत्र्य याचा अर्थ तेथील सत्ताधारी वर्गांचे स्वातंत्र्य, बहुजन समाजाला मिळण्याचे स्वातंत्र्य. त्यांच्या सत्तेवर हल्ला होतो आणि ते ओरड करतात की आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण झाले. परंतु तेथील बहुजन समाज पायाखाली घातलेला असतो. तो बहुजन समाज त्या आक्रमणाचे स्वागत करतो. जर ते आक्रमण रशियासारखे असेल तर समाजवादी अशी बाजू मांडत असतात व शेवटी सांगतात समाजवादी रशियाच्या प्रयोगाकडे सहानुभूतीने पहा. 20-25 वर्ष झाली तर प्रयोगाला झाली. एकंदरीत रशिया सुधारला आहे की नाही ते पहा. रवींद्रनाथ टागोर रशियातील शिक्षण प्रयोग पाहावयास गेले होते. त्यांना तेथील शैक्षणिक क्रांती पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी एका रशियन शेतकऱ्यास विचारले, तुमच्या या नवीन प्रयोगात कुटुंब पद्धती नष्ट नाही का होणार? तो शेतकरी म्हणाला, कुटुंब म्हणजे काय ते आम्हास आत्ता समजू लागले आहे. पूर्वी कसले कुटुंब? मी उजाडत कारखान्यात भोंगा वाजताच कामावर जात असे. दिवसभर काम करावे, रात्री दमून घरी यावे, भाकर खावी व मेल्यासारखे पडावे. कामावर जाताना मुले झोपलेली, कामावरून परत येतो तो मुले झोपलेली. मुलांजवळ बोलता येत नाही, हसता खेळता येत नाही. बायकोबरोबर कुठले सुखाचे बोलणे. परंतु आता कामाचे तास कमी होतील. बायकोबरोबर मी फिरावयास जाईन, हसेन, बोलेन. आम्ही दोघे कामावर गेलो तर पाठीमागे मुलांची चिंता नसेल. बाल संगोपन गृहात ती खेळतात. संध्याकाळी मुले घरी येतात. आम्ही भेटतो, मुलांना जवळ घेतो. आनंद आहे आता. कुटुंब म्हणजे काय ते आता कळू लागले. समाजवादी समाजरचनेत वैयक्तिक व खासगी अशी मालमत्ता राहिली नाही. तरी पती पत्नीचे प्रेमळ संबंध राहतील. मुलांचे प्रेम राहील. मुलांसाठी इस्टेटी ठेवण्याची जरुरी वाटणार नाही. रवींद्रनाथांना त्या कामगारांचे ते बोलणे ऐकून आश्चर्य वाटले.
रवींद्रनाथांनी रशियातून आल्यावर लेख लिहिला. 14-15 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. त्या लेखात रवींद्रनाथांनी रशियनचीच पाठ थोपटली, परंतु ते शेवटी म्हणतात, हे सारे अहिंसेने करता आले असते तर. गांधीजी अहिंसेवर भर देतात. महात्माजींचा सर्वोदयाचा प्रयोग आहे. श्रीमंतांनी विश्वस्त व्हावे व गरिबांसाठी झिजावे, त्यांनाही जगवावे आणि गरिबांनाही नीट जगू द्यावे. श्रीमंत न ऐकतील तर गरिबाने अहिंसात्मक सत्याग्रही लढा करावा. त्या श्रीमंताचा हृदय पालट आपल्या बलिदानाने करावा, असा हा गांधीजींचा मार्ग आहे. हरिजनमध्ये महादेवभाईंनी लिहिले, निवडणुकीत समाजवादाच्या कार्यक्रमावर लढवून बहुमत मिळवून जर कोणी कायदे करू लागला तर ते सनदशीर आहे, कारण बहुजन समाजाने त्या कार्यक्रमास मान्यता दिली आहे. परंतु उद्या स्पेनमध्ये झाले तसे होईल. या देशातील भांडवलवाले, सरंजामदार, मठवाले व देवस्थानवाले, संस्थानिक, जमीनदार, खोत सारे एक होतील. त्यांच्या पांढरपेशा स्वयंसेवक संघटना उभ्या आहेत. या संघाच्या लाठ्या समाजवादी कायदे करणाऱ्यांवर पडतील. अशावेळी अहिंसेने प्रतिकार करावयाचा की सेना उभारायची? गरिबांची, श्रमण्यांची पलटण उभारायची? गांधीजी म्हणतील, अहिंसक शांती सेना उभारू, मुकाट्याने बसण्यासाठी नाही तर शांतपणे प्रतिकार करण्यासाठी. प्रतिकार करू, परंतु तो अहिंसक. परंतु समाजवादी म्हणतील, आम्हाला तर हिंसेचाच आश्रय करावा लागेल. स्पेनमध्ये शेतकरी, कामकरी पडले, कारण सर्व बाजूनी भांडवलवाल्या राष्ट्रांनी घेरले. मदत देणाऱ्या रशियाचेही धोरण तर्हेबाईक आणि फसवे होते. परंतु सर्व काही असे होणार नाही, असे हे वाद आहेत. गांधीजींचा प्रयोग असा चालला आहे. काँग्रेस सर्वांना संयम राखा असे सांगत आहे, परंतु वरिष्ठ वर्ग जर सुधारणारच नसतील तर. पूज्य विनोबाजी धुळ्यास एकदा म्हणाले, हे गरीब लोक आज भोळ्या सांबाप्रमाणे जगाचे कल्याण करणारे शिवशंकर आहेत. स्वतः उपासमार, अज्ञान, अपमान यांचे विष पिऊन जगाला अमृत देत आहेत. परंतु गरिबाच्या सहनशीलतेचा शेवट होईल आणि मग दरिद्र देव रुद्र होईल आणि पुंजीपतींना तो काकडीप्रमाणे खाऊन टाकील. म्हणून सावध रहा. हे जगात इतरत्र झाले तेच माझ्या देशातही व्हायचे असेल तर त्याला काय इलाज? बर्नार्ड शॉने एके ठिकाणी इंग्रजास बजावले आहे की तुमच्या ताब्यातील प्रदेशात स्वातंत्र्य द्या, त्यामुळे भले संबंध राहतील. परंतु तुमच्या अन्यायाने हे पददलित परतंत्र लोक खवळले म्हणजे रक्तपात होईल. कायमची वैरे राहतील. परंतु तुम्हाला त्या रक्तपाताचेच डोहाळे होत असले तर त्याला कोण काय करणार? तुमची ती इच्छा पूर्ण होईल. देन यू विल हॅव ब्लड युअर ओन चॉईस. त्याप्रमाणे या देशातील वरिष्ठ वर्गांना गांधीजींचा सर्वोदयाचा मार्ग रुचला नाही तर का दरिद्री जनता अनंतकाळ वाट पाहणार आहे? गांधीजींच्या मताचे अहिंसक लोक लाट अडवू पाहतील, परंतु गांधीजींसारखे विभूती मतत्व कोणाजवळ नाही. गांधीजींसारख्या युगपुरुषाने हिंदुस्थानात आज लाट थांबवली आहे. परंतु गांधीजी नेहमी म्हणतात, आय सी रेड रुइन अहेड. पुढे मला रक्तपात दिसत आहे. त्या लाल रक्त मांसाच्या चिखलातून जायचे नसेल तर वरिष्ठ वर्गानो सावध रहा. गरिबांना जगवा, त्यांचे संसार सुखी करा. परंतु महर्षी व्यास महाभारताच्या शेवटी खेदाने व दुःखाने म्हणतात, ऊर्ध्व बाहू विरो मैष न च कच्ची शृणोती माम धर्मार्थश्च कामश्च सधर्मः किम न सेव्यते. सर्व समाजाचे नीट धारण पोषण होईल अशा रीतीने अर्थकामास नियंत्रित करा, असे व्यास सांगतात. आज महात्माजी तेच सांगत आहेत, परंतु हे सांगणे वायाच जाणार का? काळाला माहीत. आज तरी आपण सारे काँग्रेसच्या प्रयोगात सामील होऊया. पुढे व्हायचे ते होईल. तुझाच श्याम.